आपल्याला थेट पुण्याला जावं लागतं कारण पुण्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये जोरदार ड्रामेबाजी बघायला मिळते। काकडे की टिंगरे दोघांकडून दावे होत आहेत आणि फॉर्म कुणाला दिला जाणार आहे याबद्दलची चर्चा आहे। पुण्यात विक्रम काकडेंसह सुनील टिंगरेही त्यामुळे अर्ज भरणार असं समोर येत आहे। मात्र आता अधिकृत फॉर्म कुणाला दिला गेलेला आहे आणि यानंतर टिंगरे काय करणार याकडे लक्ष असेल। नाशिक विधान परिषदेची जागा शिंदेंकडे गेलेली आहे। तिथे सुद्धा कोणताही असंतोष उफाळून न देण्यात शिंदेंना यश आलेले। मात्र पुण्यामध्ये महायुतीतील महत्त्वाचा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमधलं हे नाराजी नाट्य कोणतं वळण घेणार हे बघावं लागेल। विधान परिषदेवरून राष्ट्रवादीत असंतोष। पुण्यात विक्रम काकडेंसह सुनील टिंगरे ही अर्ज भरणार आहेत। त्याची ही दृश्य लाईव्ह आपण पाहताय पुढारी न्यूजवर। विधान परिषदेवरून राष्ट्रवादीत असंतोष बघायला मिळाला। मगाशीच आपण बातमी पाहिली होती की टिंगरे हे सुनेत्रा पवारांना भेटून बाहेर आले होते। बालाजी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। बालाजी, काय चाललंय नेमकं? 2 अर्ज भरले जाणार असं कळतंय पण शेवटी अधिकृत फॉर्म तर राष्ट्रवादीकडूनच येणार आहे। 2 अर्ज भरण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे। खरं तर सुनील टिंगरे यांनी नाराजी व्यक्त केली होती। त्यानंतर विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे दोघांनाही पार्टी पक्ष कार्यालयामध्ये फॉर्म भरण्याचे काम जे आहे ते सुरू केलेलं आहे आणि दोघांनाही अर्ज भरण्यास सांगण्यात आले आहे। मात्र अंतिम एबी फॉर्म आता पक्ष कुणाला देतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे, कारण ती संभ्रम अवस्था पक्षांकडून तयार केलीचं आपल्याला चित्र पाहायला मिळते। सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात सुनील टिंगरे आणि विक्रम काकडे दोघंही एकत्र जवळ बसून जे आहेत ते ह्या सगळं फॉर्म भरण्याची प्रक्रिया करताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे त्याची उत्सुकता आणखी पक्षांकडून वाढवली जाते। मात्र अधिकृतपणे उमेश पाटील याने विक्रम काकडे हे उमेदवार असतील असं सांगितलेलं आहे। मग एकंदरीत सुनील टिंगरे यांचा फॉर्म डमी आहे का असाही प्रश्न आता निर्माण झालाय आणि त्यामुळे काही कार्यकर्ते सुद्धा विक्रम काकडे यांना उमेदवारी दिल्याने नाराजी व्यक्त करतायत। त्यामुळे या दोघांनाही आता उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया करण्यास पक्षांकडून सांगण्यात आलेलं आहे आणि ती प्रक्रिया सध्या दोघेही करत असल्याचे चित्र आपल्याला सध्या या पक्ष कार्यालयामध्ये पाहायला मिळते। त्यामुळे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम अवस्था सध्या निर्माण झाली आहे। नेमकं उमेदवारी अर्ज कोणाला, एबी फॉर्म कुणाला दिला जाणार आणि अधिकृत उमेदवार कोण याचं आता थोड्या वेळामध्ये आपल्याला स्पष्ट चित्र होईल। ज्यावेळेस पक्ष अधिकृतपणे अर्ज भरण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी यांच्याकडे करतील त्यानंतर हे सगळं चित्र स्पष्ट होणार आहे। आता मात्र दोघाही उमेदवारांना जे आहे ते उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश देण्यात आलेत। पण बालाजी, हा शेवटपर्यंतचा गोंधळ कशासाठी? जर का टिंगरे हे उमेदवार असतील, पुण्यात विक्रम काकडे हे जर का उमेदवार असतील, हे जर का स्पष्ट होत असेल तर शेवटच्या क्षणापर्यंत हा सस्पेन्स का ठेवायचा आहे की एक प्रकारे टिंगरेंची नाराजी कायम ठेवून शेवटपर्यंत त्यांना फक्त आशेला लावून ठेवलं जाणार आहे? नेमकं राष्ट्रवादीचं नेतृत्व काय विचार करत आहे? नक्की टिंगरेची जी नाराजी आहे ती नाराजी सर्वत्र इतर कार्यकर्त्यांमध्ये जाऊ नये यासाठी जी आहे ती या पक्षाच्या शेवटपर्यंत जे आहे ते दोघांना सांगण्यात आमच्या पक्षाचा जो आदेश बालाजी, कोणी जर का आपल्याला प्रतिक्रिया देत असेल तर फोनवर घ्यायला पण हरकत नाही। आपण जाणून घेऊया काय म्हणतात। अर्ज जाहीर केले नसल्याचं म्हटलेलं आहे। आणखी पक्ष जो आहे तो उमेदवारी जी आहे फॉर्म देण्यात आलेला नाहीये। मात्र चेतन कुटे जे आहेत ते आता बाहेर सांगितलेलं एबी फॉर्म जोपर्यंत अधिकृतपणे देता येणार नाही, दिला जाणार नाही, तोपर्यंत अधिकृत उमेदवार कोण हे सांगता येणार नाही। त्यामुळे पुन्हा एकदा शेवटपर्यंत संभ्रमावस्था ठेवण्याचा प्रयत्न पक्षांकडून करण्यात येतोय। त्यामुळे जे आहे ते सुनील टिंगरे असतील किंवा विक्रम काकडे असतील दोन्ही नेते जे आहेत ते एकत्र पक्षाच्या नेत्यासोबत बसून जे आहेत ते आता फॉर्म भरत आहेत। त्यामुळे जी नाराजी पक्षात तयार झाली, कार्यकर्त्यात तयार झाली, ती नाराजी कमी करण्याचा प्रयत्न जो आहे तो पक्षांकडून करण्यात येत सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुक होते आणि त्यांची नाराजगी जी आहे ही सर्वत्र पाहायला मिळत होती। मात्र या सगळ्यामध्ये जे आहे पक्षाला दिवसभर करून जे आहे मात्र अंतिम भाव निर्णय घेता आलेला नाही, एबी फॉर्म देता आलेला नाही आणि त्यामुळे ही सगळी संभ्रमावस्था आपल्याला पाहायला मिळते। पक्ष नेतृत्व या सगळ्या नाराजीला थांबवू शकलेलं नाही आणि त्यामुळे ही नाराजी परत जास्त कार्यकर्त्यांमध्ये जाऊ नये यासाठी कदाचित
दोन्ही उमेदवारांना अधिकृत फॉर्म भरण्यास सांगण्यात आलेलं आहे. ऐनवेळी एबी फॉर्म एखाद्या उमेदवाराला देऊन त्याची उमेदवारी घोषित करण्यात येण्याची शक्यता आता आपल्याला पाहायला मिळते. प्रसन्न सर. बालाजी, गमतीदार प्रकार आहे. बॉम्बची खेचाखेची पाहिलेली आहे, फाडाफाडी पाहिलेली आहे, अपक्ष भरताना सुद्धा पाहिलेला आहे. मात्र पक्षच सांगतोय दोघांना अर्ज भरायला, ती सुद्धा काही विधानसभा निवडणूक नाहीये. मात्र हे सगळा गंमत जमतीचा खेळ आहे. आपण या राजकारणाकडे लक्ष ठेवून असू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.